नमस्कार. चोपडाच्या तमाम बंधू भगिनींना आणि युवक मित्रांना मी नमस्कार करतो. पवार कुटुंबियांचं आणि चोपडा तालुक्याचं नातं हे अरुणभाई गुजरातींच्यामुळं नेहमीच प्रेमाचं राहिलेलं आहे. मागील काळात मी चोपडा नगर परिषदेच्या साठी गुळ प्रकल्पातून मोफत पाणी आरक्षित करून दिलं होतं. जवळपास 150 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना मी तुमच्यासाठी मंजूर करून दिली आहे. यापुढे देखील कामं आपल्या चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या साठी आपल्याला करायची. येत्या 2 तारखेला चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या आम्ही तिथं युती केलेली. काही ठिकाणी घड्याळ चिन्ह आहे आणि काही ठिकाणी कमळ चिन्ह आहे. माझी आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांना, प्रतिष्ठित नागरिकांना विनंती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ ह्या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि केंद्राचा निधी, राज्याचा निधी, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी, CSRचा निधी, हा सर्व निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला तिथं विकासाच्या करता मदत करू. फक्त चोपडा नगर परिषदेच्या उत्पन्नातनं आपल्या शहराचा विकास होऊ शकत नाही. हे मी गेले अनेक वर्ष, 35 वर्ष राजकीय जीवनात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही बारामतीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये तिथं सुधारणा करून दाखवली, कायापालट करून दाखवला. शहरं कशी बनवायची असतात, शहरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची असते, शहरातले मूलभूत प्रश्न कसे सोडवायचे असतात आणि शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं, जातीय सलोखा कसा ठेवायचा असतो, हे काम आम्ही करत असतो. आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. आपण आम्हाला सहकार्य करा, मदत करा, आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या आणि आमच्या सर्व तिथल्या युतीच्या उमेदवारांना आपण आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत देऊन उद्याच्या 5 वर्षाच्या करता आपला शहर सुंदर, स्वच्छ, हरित करण्याची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.